पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामती दौऱ्यावर गेले असताना लँडिंगच्या वेळी हा भीषण असा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये काही जण जखमी असल्याचं कळतंय। 6 जण एकूण या विमानामध्ये होते। अजित पवार यांच्यासह 6 जणांचा यामध्ये समावेश होता। काही जण जखमी असल्याचं कळतंय, मात्र जखमी नेमकं कोण आहे या संदर्भात तपशील कळू शकलेले नाहीयेत। अजित पवारांसह 6 जण या विमानामध्ये होते आणि हा भीषण असा अपघात झालेला आहे। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे। भीषण अपघात आहे। आपण या दृश्यांवरून याचा अंदाज काढू शकतो की हा अपघात किती भीषण होता, कारण या विमानानं पेट घेतलेला आहे आणि त्यासोबतच आजूबाजूचा परिसरही जळून खाक झालाय। तर घटनास्थळावर आपले प्रतिनिधी जयदीप भगत पोहोचलेले आहेत। नेमकी काय स्थिती आहे घटनास्थळाची आपल्याला माहिती देत आहेत जयदीप भगत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी बारामती इथल्या गोजूबाबी या ठिकाणी अपघात झाला। हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान मुंबईवरून अजित पवार बारामतीमध्ये सभेसाठी येत होते। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमध्ये 4 सभा होत्या आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत येत असताना विमान लँड होत असताना त्यांच्या विमानाला अपघात झालेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी विमान विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। धावपट्टी लागताना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि या ठिकाणी आता सध्या परिस्थितीमध्ये आपण बघू शकतो विमानाची झालेली अवस्था। या ठिकाणी अग्निशामक दलाचे जवान जे आहेत त्या ठिकाणी विमान जे आहे ते आग विझवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे जे समोर या ठिकाणी बघू शकतो त्या ठिकाणी धावपट्टीला लागताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। नेमका अजित पवारांची तब्येत कशी आहे हे समजू शकलं नसलं तरी या ठिकाणी जो आहे तो मोठा अपघात जो आहे त्यांच्या विमानाला झालेला आहे। साधारणतः अर्धा ते पाऊण तासापूर्वी हा अपघात झाला आणि या ठिकाणी जे आहे ते अजित पवारांचं विमान जे आहे ते क्रॅश झालेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन श्रेयस सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। तर अपघात स्थळावर नेमकी काय स्थिती आहे त्याची माहिती जयदीपनं आपल्याला दिलेली आहे। सध्या या जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केल्याचं कळतंय। अजित पवार यांच्या विमानाला साधारण आता अर्धा तासापूर्वी अपघात झालेला आहे। बारामतीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं अजित पवार दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यादरम्यानच अजित पवार यांच्या विमानाचा हा अपघात झालाय। विमानाचं लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याचं कळतंय आणि या अपघातामध्ये काही जण जखमी असल्याचंही कळतंय। तर या विमानामध्ये अजित पवारांसह 6 जण उपस्थित होते। आणखी एक महत्त्वाची अपडेट कळतेय, अजित पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं कळतंय। अजित पवारांसह 6 जण विमानातून प्रवास करत होते। काही जण जखमी असल्याचं कळतंय आणि या जखमींमध्ये अजित पवारांचाही समावेश असू शकतो, कारण त्यांना आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं कळतंय। सकाळी 9 ते 9:15च्या दरम्यान हा अपघात झालेला आहे आणि अजित पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या सगळ्या जखमींना तातडीनं रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र या जखमींमध्ये नेमका कुणाकुणाचा समावेश आहे या संदर्भात अजून तपशील कळू शकलेले नाहीयेत। अजितदादांसह 6 जण विमानामध्ये होते आणि त्यापैकी काही जण जखमी झालेले आहेत। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्यासोबत आहेत। निलेश, अजित पवारांवर उपचार सुरू असल्याचं कळतंय, अजित पवारांची प्रकृती कशी आहे? अजित पवारांच्या प्रकृती संदर्भात अद्याप तरी अपडेट समोर आलेलं नाही। कदाचित पवार कुटुंबीय थोड्या वेळानंतर या सगळ्या विषयासंदर्भात बोलतील। अपघात घडल्यानंतर तत्काळ माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला, पवार कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। मात्र ज्या पद्धतीने अपघाताची तीव्रता होती त्यानंतर याबाबत कुणालाही या माहिती देणं शक्य होत नव्हतं। पोलीस प्रशासन असेल किंवा आरोग्य प्रशासन असेल हे तातडीने त्या ठिकाणी पोहोचलं आणि मदत कार्याला सुरुवात झालेली आहे। अजित पवार विमानामध्ये होतं हे त्यांच्या कार्यालयाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशा देखील पद्धतीची माहिती समोर आलेली आहे। बारामतीमध्ये सध्या त्यांना ठेवण्यात आलंय, पुण्याच्या दिशेने नेलंय। या संदर्भातली माहिती समोर आलेली नाहीये। कदाचित थोड्या वेळामध्ये या सगळ्या विषयासंदर्भात पवार कुटुंबीय माहिती देताना आपल्याला दिसतील। सध्या बारामतीमध्ये केवळ योगेंद्र पवार होते अशी पद्धतीची माहिती होती। बाकी पवार कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहेत आणि ते देखील या संपूर्ण प्रकरणी माहिती घेत आहेत। माधवी, निलेश, असंही कळतंय की या विमानामध्ये अजित पवार यांच्यासह 6 जण होते। कोण होते हे 6 जण आणि त्यापैकी किती जण जखमी झालेत या संदर्भात काही कळू शकलंय का? 6 जण विमानामध्ये होते, पैकी 3 जण जखमी आहेत। तिघांचे अजून समोर येणं